तर मित्रांनो, गोदावरी नदीला दक्षिण गंगा का म्हणतात आणि याच पवित्र तीरावर दररोज संध्याकाळी अशी कोणती भव्य आरती होते ज्याची पाहण्यासाठी हजारो लोक आणि पर्यटक आवर्जून येतात. चला तर आज आपण हे सर्वजण मिळून हा आध्यात्मिक सोहळा अनुभवूया. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या नव्या ब्लॉग मध्ये. तर आजचा मिनी ब्लॉग मध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे महाराष्ट्रातील आध्यात्मिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक शहरात. आणि सध्या आपण उभे आहोत पवित्र गोदा घाटावरती, म्हणजे गोदावरी नदीच्या पवित्र तीरावरती. नाशिक हे भगवान श्रीरामांचे पदस्पर्शाने पावन झालेले शहर मानले जाते. पंचवटी, रामकुंड आणि गोदावरी नदी यामुळे ठिकाणाला धर्मात विशेष महत्व प्राप्त झाले. म्हणूनच दररोज हजारो भाविक देशाच्या कानाकोपऱ्यातून याच्या दर्शनासाठी आणि गोदावरी मातेचा आशीर्वाद घेण्यासाठी येतात. गोदावरी नदीला दक्षिण गंगा म्हणून ओळखले जाते. त्र्यंबकेश्वर इथे उगम पावलेली ही पवित्र नदी नाशिक शहरातील संस्कृती, इतिहास आणि श्रद्धेचे जिवंत प्रतीक आहे. या नदीला स्नान केल्याने पापांचा नाश होतो आणि पुण्यप्राप्ती होते, अशी भावनिक श्रद्धा आहे. विशेष म्हणजे यावर्षी नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणार असल्यामुळे शहरातील तयारीला वेग लागलाय आणि लाखो भाविक, साधू संत, नागा साधू आणि पर्यटक या भव्य धार्मिक सोहळ्यासाठी नाशिकमध्ये दाखल होणार आहेत. त्यामुळे संपूर्ण शहरात श्रद्धा, भक्ती आणि उत्साहाचं वेगळंच वातावरण अनुभवायला मिळालं. पण गोदा घाटाची खरी जादू अजून बाकी आहे. संध्याकाळ होता जिथे सुरू होते एक भव्य आरती जी प्रत्येकाच्या मनावरची कायमची छाप सोडून जाते. त्या आरतीचा अविस्मरणीय अनुभव, तिच्या मागचा इतिहास आणि या घाटाच्या रात्रीचं अप्रतिम रूप आपण पाहणार आहात पार्ट 2 मध्ये. म्हणून पार्ट 2 नक्की पहा. तोपर्यंत हर हर महादेव.